नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्यांसाठी धानाला पण 20,000 रुपये बोनस देण्यात येणार आहे। मित्रांनो, प्रति हेक्टर शेतकऱ्यांना आता 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात ही घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय आहे। तर मित्रांनो, आता किती शेतकऱ्यांना या धनाचा लाभ मिळणार आहे, यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। आता राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा अधिवेशनात केलेली आहे। हा बोनस त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल। मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार 1,000 कोटी रुपये। तर बघा मित्रांनो, यावर्षी धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्याची ही योजना जाहीर केलेली असल्याचे सांगितले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही धानाच्या नुकसानाची पाहणी केली आहे। यावर्षी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस जाहीर करत आहोत। त्यासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केलेली आहे आणि हा बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। सर्व शेतकरी मिळून त्या शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपये देण्याची घोषणा जाहीर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 823 कोटी रुपये जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, सन 2022-23 या वर्षामध्ये प्रति हेक्टरी 15,000 रुपये धानाप्रमाणे धानाचा बोनस देण्यात आलेला होता। यामध्ये 4,80,000 शेतकऱ्यांना लाभ झाला होता। हा बोनस प्रति शेतकरी जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत देण्यात आला होता। त्यासाठी 823 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावर्षी 823 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना बोनस देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पावसाच्या खंडामुळे धानाचे पिकाचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। या पार्श्वभूमीवर धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करून बोनस देण्यास मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांना आता धान्यासाठी प्रति एकरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि आनंदमय निर्णय आहे आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना धानासाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।